आज 18 तारीख आहे, 17 तारीख आहे. अद्यापही कर्मचाऱ्यांचे पगार गणपत कचरा व्यवस्थापनमध्ये झालेले नाही. जर तुम्हाला बदल घडवायचा आहे, तर हाच बदल आहे का? की तुम्ही सामान्य माणसाला, गरीब कर्मचारी जो तुमच्या रस्त्यावरची साफसफाई ठेवतो, तुमच्या इमारतीच्या आजूबाजूची साफसफाई ठेवतोय, त्याला जर तुमचे जर अंतर्गत काही वाद असतील किंवा अंतर्गत काही त्रुटी असतील, त्या तुम्ही संबंधित ठेकेदार. दुसरी गोष्ट, आंदोलन स्वतःचं, तुमचं जर काही राज्यात सरकार आहे, तुमचं केंद्रात सरकार आहे, पालकमंत्री तुमचे आहेत, सर्व तुमचं असताना तुमच्याच एका पक्षाच्या युनियनला, जी संलग्न युनियन आहे, त्याला जर न्याय मागायसाठी जर आंदोलन करायला लागतं, तर ती दुर्दैवाची गोष्ट करतायत. अनेक कामी विरोधकही पत्रव्यवहार करून करतात, पण विरोधकांचे पत्रव्यवहार सर्व बघून त्याच्यानंतर 6-6 महिन्यांनी डोळे उघडून ती कामं करून स्वतःचे फक्त भूमिपूजन आम्ही करतोय आणि बोर्ड लावणं आणि त्याचे रील बनवणं, याचा अर्थ कामं नाही. बंद झालं का? ह्या सत्ताधारी हे मॅरेथॉन आणि कला क्रीडा करू शकत नव्हते का? तुम्हाला 96 कोटी 86 कोटीचे टेंडर पॅचवर्कचे, जे पॅचवर्क झालेही नाही आहेत. मी तुम्हाला त्याचे व्हिडिओही दाखवू शकतो. अनेक ठिकाणी पॅचवर्क हे फक्त ठराविक ठिकाणीच केलेले आहेत. आज तुम्ही यशवंत गौरव ते रिद्धिविनायक किंवा यशवंत नगर रस्ता बघितला, त्याची परिस्थिती खूप भयानक आहे. ही सत्ता असताना आज फक्त आमदार बदलले, पण 5 वर्षापासून खासदारही तुमचे आहेत, पालकमंत्री तुमचे, सर्व तुमचे. त्याच्यामुळे त्यावेळी विकास त्यांच्याकडनं का नाही झाला? सर्व गोष्ट जर महापालिकेचा दृष्टिकोन तुम्ही बघितला, तर फक्त नगरसेवकांवर खापर फोडण्यापेक्षा त्यांच्यावर अंकुश तुमचे खासदार आमदार हे ठेवू शकत होते. नमस्कार. आता आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक भूमिपूजनं झाली, अनेक उद्घाटनं झाली. पण वसई विरारमध्ये काम किती होतंय? खरंच परिवर्तनाचा किती इफेक्ट हा वसई विरारच्या जनतेवर पडलाय? वसई विरारमध्ये पडलाय? राजकारण बदललं, सत्ता बदलली, पण परिस्थिती बदलली आहे का? काही दिवसांपूर्वी असाच एक मुद्दा आम आदमी पार्टीकडून पण उचलण्यात आला होता, की सत्ता परिवर्तन झालंय, पण परिस्थितीचं परिवर्तन नाही झालंय. तर ह्याबाबत आता आपण मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया, कारण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांची बिलं ही रखडलेली आहेत. मग जर सत्ता आहे, सगळं काही आहे, मग का कामगारांना असं रखडवलं जातंय? जो की एक महत्त्वाचा भाग आहे आजच्या घडामोडींचा, आपल्या जनजीवनाचा महत्त्वाचा भाग आहे कामगार भाग. मग का असं होतंय? सततचं का हे सगळे प्रकार केले जातायत आणि महानगरपालिकेची दादागिरी का वाढत चालली? याबाबत आपण मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत मिलिंद साळवीजी उपस्थित आहेत. मिलिंदजी, काय सांगाल? काय परिस्थिती आहे आज महानगरपालिकेमध्ये? कारण रवींद्र चव्हाण म्हणतायत, की महानगरपालिका ही देवेंद्र फडणवीस यांना दत्तक द्या, मग बदल बघा. काय सांगाल? गेल्या 1 वर्षापासून हं. गेल्या 1 वर्षापासून जे ठेका अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ठेका अंतर्गत जे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांची पगाराची तारीख ही पूर्वी जेव्हा महानगरपालिकेमध्ये किंवा ज्यांची सत्ता होती, त्यावेळी ही पगाराची तारीख कमीत कमी 5 ते 10 च्या दरम्यान असायची. आजचा अशी परिस्थिती झाली आहे, की गेले 3 ते 4 महिने कर्मचाऱ्यांचा पगार हे साधारण 18-20 तारखेपर्यंत. या कर्मचारी वारंवार आम्ही पालिकेला तक्रार केलेली आहे, पालिकेला पत्र दिले, आयुक्तांना पत्र दिलेले आहे. संबंधित जे अधिकारी आहेत, विशेषतः घनकचरा व्यवस्थापनाचे, त्यांनाही आम्ही पत्रव्यवहार केले, त्यांची भेट घेतलेली आहे. पण तरीही त्या वेतनामध्ये त्यांचा वेळभान राहिलेला नाही. त्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत आले. जर तुमचा हे कर्मचारी हे फार गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत, तर त्यांना पगार 10 तारखेपर्यंत आला, त्यांच्या मुलांचे फीस किंवा अन्य त्यांचे खर्च किंवा कोणाचे लोन्स आहेत, ते भरायला त्यांना होऊन जातं. अन्यथा ते लोन्स त्यांचे ई-सी-एस वगैरे असतील ते कट होतात. आज 18 तारीख आहे, 17 तारीख आहे. अद्यापही कर्मचाऱ्यांचे पगार गणपत कचरा व्यवस्थापनमध्ये झालेले नाही. जर तुम्हाला बदल घडवायचा आहे, तर हाच बदल आहे का? की तुम्ही सामान्य माणसाला, गरीब कर्मचारी जो तुमच्या रस्त्यावरची साफसफाई ठेवतो, तुमच्या इमारतीच्या आजूबाजूची साफसफाई ठेवतोय, त्याला जर तुमचे जर अंतर्गत काही वाद असतील किंवा अंतर्गत काही त्रुटी असतील, त्या तुम्ही संबंधित ठेकेदार किंवा यांच्याबरोबर बसून तुम्ही त्या सॉर्ट आउट करा. पण कर्मचारी याला वेठीस धरू नका. कामगारांसाठी मागच्या काही महिन्यांपूर्वी भाजपतर्फेच मोर्चा काढण्यात आला होता त्यांच्या न्याय हक्कांसाठी. आणि आज काही महिन्यानंतर त्यांना असं विविध स्वप्न दाखवली होती. पण आज ही परिस्थिती आहे. काय सांगाल? सत्तेत असून आंदोलनं केली जातायत. सर्वप्रथम ते आंदोलन कोणी केलं, कशासाठी केलं हे मला कळलं आहे. माझ्या मते तुम्ही मीडियात त्याच्या बाईट्स बघितल्यात, हो, हो. तर अर्धे कर्मचारी असे होते ज्यांना माहिती नव्हतं आपण कुठल्या पक्षातर्फे आलेलो आहे किंवा कुठल्या पक्षाच्या युनियनतर्फे आलेलो आहे, की ते पक्षाच्या पदाधिकारी आणि वरिष्ठांबद्दलच काही ना काही बोलत. याचा अर्थ त्या आंदोलनाचा अर्थ नव्हता. दुसरी गोष्ट, आंदोलन स्वतःचं, तुमचं जर काही राज्यात सरकार आहे, तुमचं केंद्रात सरकार आहे, पालकमंत्री तुमचे आहेत, सर्व तुमचं असताना तुमच्याच एका पक्षाच्या युनियनला,
जी संलग्न युनियन आहे त्याला जर न्याय मागायसाठी जर आंदोलन करायला लागतं तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. दत्तक मागितली जाते महानगरपालिका, काय सांगाल? आता भया सगळं म्हणजे सगळं तर त्यांच्याकडेच आहे, तरी पण पालिका दत्तक मागणं म्हणजे भयान परिस्थिती होईल. भयानक परिस्थिती. एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये घेईन. आता युतीची चर्चा सुरू आहे ठाकरे बंधूंच्या. तर आत्ताच म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर आज वसई विरारमध्ये सेना आणि मनसे एकत्रित येणं किती गरजेचं आहे? ही नक्कीच काळाची गरज आहे. शिवसेना आणि मनसैनिक दोन्ही पक्षाकडनं सकारात्मक भूमिका आहे. एक औपचारिकता राहिलेली आहे फक्त वरतून पक्षप्रमुख आणि पक्षाध्यक्ष यांच्या आदेशाची. आदेशाची. त्यांचा जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही दोन्ही पक्ष काम करणार. भूमिपूजनाबद्दल विचारेन, की आता तुम्ही वसई विरारमध्ये राजकारण पाहताय. तर बरीच कामं होतायत. म्हणजे तुम्ही म्हणताय की कामं होत नाहीत, पण भूमिपूजन होतायत, निधी येतायत कोट्यवधींचे. त्याबद्दल काय सांगाल? कामांबाबतीत असं म्हणतो की सत्ता बदलली याचा अर्थ असा नाही की सर्व कामे सत्ताधारीच करतायत. अनेक कामे विरोधकही पत्रव्यवहार करून करतात. पण विरोधकांचे पत्रव्यवहार सर्व बघून त्याच्यानंतर 6-6 महिन्यांनी डोळे उघडून ती कामं करून स्वतःचे फक्त भूमिपूजन आम्ही करतोय आणि बोर्ड लावणं आणि त्याचे रील बनवणं याचा अर्थ कामं नाही. आणि जशी तुम्हाला कामं करायची असतील तर तुम्ही सर्वात दुर्दैवाची 2010 पासून जी चालू होती परंपरा मॅरेथॉन हे देशाचं प्राईड आहे, गर्व आहे देशाचा. ती दुर्दैवाने वसई विरारांच्या हातातून निसटली यावर्षी. बरोबर. हे सर्वात कलाक्रीडा पण कला क्रीडा ही जो वसई खेळ विरार व्हायचा पालिकेची होत नाही. तो बंद झाला. का ह्या सत्ताधारी हे मॅरेथॉन आणि कला क्रीडा करू शकत नव्हते का? तुम्हाला 96 कोटी 86 कोटीचे टेंडर पॅचवर्कचे जे पॅचवर्क झालेही नाही आहेत. मी तुम्हाला त्याचे व्हिडिओही दाखवू शकतो. अनेक ठिकाणी पॅचवर्क हे फक्त ठराविक ठिकाणीच केलेले आहेत. आज तुम्ही यशवंत गौरव ते रिद्धिविनायक किंवा यशवंत नगर रस्ता बघितला त्याची परिस्थिती खूप भयानक आहे. तिथे हजारो वाहतुकी होतात. मग त्यामुळे कुठे कामं झाली? कामं निव्वळ ठिकाणी जिथे काही ठिकाणी झालेली आहेत ते पण पॅचवर्क झालेलं आहे. शेवटचा प्रश्न एक घेईन. आता तुम्हाला म्हणजे जसं की माहिती आहे, की महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीच्या चर्चेसाठी पुढाकार होतोय. तर काय वाटतं मनसे जर सेनेसोबत युती करते आणि सेना बहुजन विकास आघाडीसोबत हातमिळवणी करते, तर राज ठाकरेंनी जे आहे ते कुठेतरी बहुजन विकास आघाडीच्या सोबतच्या युतीबद्दल पण विचार केला पाहिजे, काय वाटतं? हा शेवटी पक्षाध्यक्षांचा आदेश असेल, पण त्यांचे मनसैनिक विचार असेल. म्हणूनच काय वाटतं? नक्की मनसैनिक म्हणून एक मराठी माणूस मला आजही वाटतं आणि मला आशा आहे की हे पक्ष सर्वजण एकत्र येतील आणि या सरकारविरुद्ध लढतील. महायुतीचा महापौर बसणं म्हणजे कुठेतरी त्यांचे प्रयत्न तर सुरूच आहेत. परंतु का नाही बसला पाहिजे? का तुमचं आज किती गरजेचं आहे विरोधकांचा एक महापौर बसणं? गेली वर्षभर किंवा गेले अनेक वर्ष 10 वर्ष या सरकारची सत्ता आहे. ही सत्ता असताना आज फक्त आमदार बदललेत. पण 5 वर्षापासून खासदारही तुमचे आहेत, पालकमंत्री तुमचे आहेत, सर्व तुमचे. त्याच्यामुळे त्यावेळी विकास त्यांच्याकडनं का नाही झाला? सर्व गोष्ट जर महापालिकेचा दृष्टिकोन तुम्ही बघितला तर फक्त नगरसेवकांवर खापर फोडण्यापेक्षा त्यांच्यावर अंकुश तुमचे खासदार, आमदारही ठेवू शकत होते तेव्हाचे. मग दुसऱ्यावर प्रत्येक वेळी ओरबाडण्यापेक्षा आपण स्वतः 1 वर्षात काय केलं हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद सर. गेल्या काही महिन्यांमध्ये जे मोठ्या प्रमाणात गोष्टी घडलेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भूमिपूजनं झाली आहेत. परंतु महानगरपालिकेचा जो कामगार वर्ग आहे, तो महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक पक्षामध्ये त्यांची एक युनियन असते. प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्यासाठी एक पदाधिकारी नेमलेले असतात आणि गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपतर्फे देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आंदोलन केले जात होते न्यायासाठी, सत्ता त्यांची असताना देखील. मग अशा परिस्थितीमध्ये बिलं का पास होत नाहीयेत? कुठे अडकलंय हे काम? मग जे 8-8 तास आमदार महानगरपालिकेत बसतायत, ते नेमके कोणाच्या न्याय हक्कासाठी बसतायत? हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. यावर देखील नक्कीच चर्चा होईल. पाहत राहा प्रवक्ता न्यूज. धन्यवाद.